कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काके आपल्याला सवय नाही ना असं बघायची. पण अहो आई, ते फक्त त्यांचं ताट उचलून ठेवतायत ना, मग उचलू द्या की. अगो पण त्यांचंच नाही, आपल्या सगळ्यांचं. आई, असं आजपर्यंत सगळ्या बायकाच काम करत आल्यात ना घरात, मग हा एकदम खरं बोलली बर का आप्पी. आणि एवढ्या दिवसानं मला हे करावं असं वाटलं रे. नाही तर एरवी उठतोच की मी हात धुवून लगेच. हा अरे का चला आवरून घेऊ पटकन. नाही, थांबा. तू विनयाने केलं ना सगळं हे स्वयंपाकाचं, आता आवरणार आम्ही. हा? चला. जेवण खरंच चांगलं झालं होतं नाही? हो म्हणजे पहिल्यांदा केलेलं असं वाटलंच नाही या ठिकाणी. पहिल्यांदा कशा पाहिजे? अरे आमच्या शेतात अशा लय पार्ट्या. हो, सगळी सिक्रेट कशाला सांगताय? शेतात कामाला पण जाऊन देणार नाही सरकार. घे आले. अरे काय कुठं होता तुम्ही? फोन करून करून दमली तरी फोन उचलला तुम्ही. आणि काय परत यायची येळ आहे व्हय? सरकार आजोबा, आम्ही येताना जेवलो सुद्धा आणि आईस्क्रीम पण खाल्लं. अरे वा आरू बाळा, चला आता कपडे बदलून घ्या पटकन, झोपायचंय ना, उद्या सकाळी शाळा आहे. या चल. जायचं होतं तर सांगायचं होतंस ना आधी. ताई, काय झालं? तुला जायची एवढी गडबड झाली होती की तू दूध गरम करताना बघितलं सुद्धा नाहीस. नाचलं होतं ते. नाही, दूध व्यवस्थित होतं. पिऊ, घरात सगळ्यांनी बघितले, नाचलं होतं ते. हा मग बरोबर आहे. आणि काय ग पियू, मी तुला 10 वेळा विचारते, पियू कुठं चालली, पियू कुठं चालली? हा मग मला का नाही सांगितलं तू? आणि हे बघ, तुला जर जमत नव्हतं ना तर मला सांगायचं, माझ्या रुपालीला मी दूध दिलं असतं तापून. मावशी, तुम्ही जरा शांत बसा, भांडण लावायची कामं करू नका. ताई, अहो मी जाताना दूध व्यवस्थित गरम करून गेले होते, नीट होतं ते. मग आपोआप नाचलं का ते? हा, आता तुझ्यावर यायला लागलं तर खोटं बोलायला लागलीस तू. माझ्यासाठी नाही, माझ्या बाळासाठी पाहिजे होतं मला. कुठल्या बाळासाठी वहिनी? अरे सुजय नो, माझ्या बाळासाठी. मला माहितीये तुम्हाला माझं बाळ आवडत नाही. हो वहिनी, ते बाळ बिळ काय? ताई, जाऊ दे की, सोड आता, त्यावर वाद नको. आवले छोटा विषय, आपण उगाच मोठा मुद्दा करतोय, जाऊ ते सोडून द्या ना. हा बरोबर बोलती आप्पी. तुला नसल काम करायचं ना तर तसं सांग, आमचं आम्ही करू. हा वहिनी, पिऊ आता इथनं पुढे घरात काम करणार नाहीये. सुजय, अरे थांब, तू काय बोलतोयस? बरोबर बोलतोय मी. आणि हा, सकाळी ती गडबडीत बाहेर गेलती ना, कारण तिचा जॉब इंटरव्ह्यू होता. आता दुधापेक्षा तेच जास्त महत्वाचं आहे ना. खरे काय? हो. आणि वहिनी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बरं का, कारण ती घरात काम करणारच नाही आता. सुजा, अरे थोडे दिवस थांबली असती ती तर बरं झालं असतं. हे बघ, आता घराला पिऊची जास्त गरज आहे. आप्पीची डिलिव्हरी जवळ आली आहे आणि रुपालीची तब्येत ही अशी. पिऊची जरा मदत होईल रे घराला. मग बाई ठेवा कामाला, पण पिऊ काम करणार नाही. आई, मी तुम्हाला बोलली का आजपर्यंत कधी असं? कामवाली असल्यासारखी सगळी कामं केली घरातली मी. रुपाली थांब जरा. ताई, तुम्ही खरंच शांत व्हा. अहो एवढा मोठा विषय नाहीये, जाऊ द्या, आपण आपली सगळी कामं करू. सोडा आता हा विषय. अगं आज विनयानं ना अर्जुननं स्वयंपाक केलाय, रोज कसं करायचं? म्हणून म्हणतोय ना, धुण्या भांड्याला स्वयंपाकाला बाई ठेवा. सुजा, अरे काही दिवसांचा प्रश्न आहे, घराचा विचार कर. तुम्ही केला कधी माझा विचार? मी तुमचा ह्या घराचा विचार करू होय आता? एक दिवस आम्ही बाहेर जेवायला गेलतो आणि 20 फोन केले आई तिला तू, आणि ते पण घरातल्या कामासाठी. सुजा, अरे न सांगता गेलेलं तुम्ही. अरे म्हणून फोन करत होता आम्ही. काळजी वाटत होती बाळा तुझी. काय सांगू नको मला, घरात स्वयंपाकाला कोण नव्हतं म्हणून तू तिला फोन करत होती. सुजा आहे, त्यांच्याबद्दल काय बोलू नकोस.
सगळं दिलं की त्यांनी तुला आता घर जमीन पैसा आता काय जीव घेतो का? वा, आता तू मला सांगणार का माझे आईबाप माझी किती काळजी करतात ते? होय रे, इथं कोणाला किती काळजी ना कुणाची माहिती आहे मला. तुझ्या उगच विषय नको ना वाढूया, बास करूया ना आता. नाही काका, इथं एकाला वेगळा नाही दुसऱ्याला वेगळं नाही. हे आप्पी अर्जुन डेटवर जातात, जेवायला जातात बाहेर, त्यांना विचारता कोण? विचारता का? बरं ते सोडा, दादा वहिनी आणि हे दोघं चौघं गेले ते डेटवर, त्यांना विचारलं कोणी? मी तुरुंगात होतो, ही होती की घरात, हिला विचारलं कोणी? हिला काय वाटलं याचा विचार केला का कोणी? अरे तुम्ही जाऊ नका असं म्हटलंय का आम्ही कुणी? जा, पण सांगून तरी जा ना. शाळा आहे का हॉस्टेल आहे? सांगून जायला सांगून यायला. आपे, तुला हे सगळं बघून काय आठवतंय का ग? म्हणजे बघ ना, हे वातावरण सगळं आणि नदी, हा पूल, हे खडक आणि मंदिर विंदिर माग. नाही नाही, आपण या आधी कधी अशा ठिकाणी गेलो होतो का? हा म्हणजे तुला काहीच आठवण का? बघ ना, नदीचं पाणी बघ, तुला काहीतरी आठवण. नाही नाही, मला नाही आठवते. बाळोबा, बघितलं का तुमच्या आईचं डोकं? बाकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, पण हे मुद्द्याचं लक्षात राहणार. हे बघ, हे बघ, हे बघ, त्या नदीत एक पोरगा दिसतोय का? पोहत येतोय बघ रात्रीचं. पोरगा पोहत येतोय रात्रीचा? आणि ती बघ ती पोरगी, ती बसलेली दिसली का? पोरगी स्वतःच्याच लग्नातनं पळून आलेली. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, काहीच माहित नाही. बापाने 4 पैसे पदराला बांधून दिले आणि तिनं मंडप सोडलं. माफ कर, या मंगल प्रसंगी तुला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी तुझं लग्न मोडवून सांगायला आलं. हा संकल्प डोबे एक नंबरचा नीच माणूस आहे, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. सगळं आठवतं तुला? अर्जुन, मला सगळं आठवतं, एक अनेक क्षण आठवतो. आणि त्या दिवशी आयुष्याला कलाटणी मिळाली ती अर्जुन. तो दिवस कसा काय विसरेल? खरंच आपले त्या दिवशी आपलं अख्खं आयुष्य बदलून गेलं, आणि तसंच आज आपलं आयुष्य बदलणार आहे. म्हणजे तुझं, माझं आणि आपल्या बाळाचं. म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.